मध्ये आपण देखील मोलाचं सहकार्य किंवा या यशामध्ये आपण देखील मोलाचा वाटा उचललेला आहात। त्यामुळं तुमचं देखील यथोचित असं सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळं मी इब्राहिमपूर गावातील व तसेच पंचक्रोशीतून आलेल्या सर्व मान्यवरांना देखील नम्रतेची विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था आपल्यासाठी देखील करण्यात आलेला आहे। आपण देखील व्यासपीठावर येऊन आम्हाला सहकार्य करायचं। युवा जागृती मंचच्या वतीनं राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचे सत्कार दरवर्षी युवा जागृती मंच असे सोहळा आयोजन करत असतो। त्याचबरोबर याही वर्षी आपल्या गावातील अनेक शिक्षक वृंदांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला होता। त्या प्रसंगी देखील युवा जागृती मंचने त्यांचा देखील मान सन्मान करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या होत्या। व त्याचबरोबर आपल्या गावाची लेख संगीता शिवानंदजी पाटील यांनी जे यश संपादन केले